नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका रेसिपीसोबत. तर आता इथं मी म्हणजे इडली फ्राईड बनवत होते. हा माझा फर्स्ट अटेम्प्ट होता. एवढे दिवस मी फक्त व्हिडिओजमध्येच पाहिलेली होती, पण मी काही कधी ट्राय केली नव्हती. आणि आज मी सुरुवातीलाच म्हणजे माझी पहिलीच वेळ आहे आणि करून पाहते. जसं की नॉर्मल तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, कोथिंबीर टाकली, कढीपत्ता टाकला, परत त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकलं आणि थोडासा सांबार मसाला भुरभुरला आणि एवढी सुंदर झाली होती ना आपली इडली. म्हणजे माझ्याकडे थोडीशी उरली होती, सांबार वगैरे सगळं संपलं होतं, फक्त इडलाच उरला होता. त्यालाच मी कट केलं चाकूच्या साह्याने आणि ही फ्राईड इडली करून पाहिली. तर एकदम अप्रतिम झाली होती, चवीला दिसायला पण सुंदर दिसत होती. त्याच्यानंतर म्हणजे बेल आणला होता आमच्या घरी आणि त्या बेलाचा मला ज्यूस बनवायचा होता. आता हा ना शुगर कमी होण्यासाठी मदत करतो, त्याच्यामुळे ह्याच्या मागे पण आम्ही एकदा बनवलं होतं आणि आता हा सेकंड टाइम मी बनवत होते. तर या सुरुवातीला तर मी चांगला बेल म्हणजे व्यवस्थित फोडून घेतला मधोमध. त्याचे 2 भाग केले. त्याच्यात नंतर त्याचा ना तो पूर्ण पल्प चमच्याच्या साह्याने काढून घेतला, अगदी खरडून. म्हणजे त्या कौचलाला काहीच शिल्लक राहिला नव्हता. एकदम स्वच्छ आणि क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर चमच्याच्या साह्याने मी ते सगळं पाणी ओतलं आणि पाणी ओतून चमच्याच्या साह्याने ते पूर्ण पल्पना मिक्स केला. आणि याचं मला करायचं होतं वस्त्रगाळण, पण ते वस्त्रगाळण काही झालं नाही, कारण की तो भरपूर असा घट्ट होता आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी राहिला. त्याच्यामुळे मी ना चमच्याने ढवळ आणि चाळणीनं चाळून घेतलं. आता एवढा सुंदर झाला होता ना तो ज्यूस, तर एकदम असं टेक्स्चर वगैरे छान आलं होतं, घट्टसर. एवढा काही पातळ पण नाही, एवढा घट्ट पण नाही. कलर पण एकदम सुंदर आला होता, पुढे पाहू शकतात. आणि त्याच्यानंतर संध्याकाळ झाली होती, जेवण वगैरे झाले. मी मागच्या दाराला बसले होते तेव्हा पार्थ आता पुढे ऐका काय म्हणते. म्हणजे छोटे छोटे लेकरं किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेतात. का रे पार्थ, का रडायलास?